हॉरर स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. काल्पनिक कथा आहे, कोणत्या गोष्टी काय संबंध आहे मित्रांनो, फक्त आम्ही तुमच्या मनोसाठी हा व्हिडिओ बनतो मित्रांनो. तर आज बी आपल्या चॅनलवर कोणता ना कोणता आपण हॉरर स्टोरी आणतात आणि तुमच्या मनोरंजन करत असतो मित्रांनो. तर फक्त हॉरर स्टोरी या रूपानं पहा मित्रांनो, काल्पनिक कथा आहे आणि कशाच आहे, कोणत्या गोष्टी काही संबंध आहे मित्रांनो. दिल की कमजोर ना देखील दोस्तो. तर मित्रांनो, ही फक्त काल्पनिक कथा आहे, कोणत्या गोष्टीचा कशाचा काही संबंध आहे मित्रांनो. तुमच्या फक्त मनोरंजनासाठी हा व्हिडिओ मी तयार करत आहे. फक्त मनोरंजनाच्या स्वरूपात तुम्ही हे व्हिडिओ पाहू शकता मित्रांनो. आणि जो भी तथ्य अजिबात पाहू नये मित्रांनो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण चालू करूया. तर मित्रांनो, ही हॉरर स्टोरी जी आहे खूप एका जोडीची आहे, ती आता तुम्हाला मी पूर्णपणे सांगतो मित्रांनो. तर ही कहाणी जी आहे नवरा बायको जास्ती मित्रांनो, नवरा बायको जास्ती कहाणी. आणि ही कहाणी जी आहे सतत एक असं असतं की सतत कुठे ना कुठे काही ना काही भांडणं करतात मित्रांनो. तर मग म्हणजे हमेशाच भांडणं होणे, किरकिरं होणे, ह्याच्यामध्ये सतत विशेष त्यांचं बाब असते की कुठे ना कोणत्या टप्प्यावर काही ना काही सतत भांडणं होतात मित्रांनो. आता ह्याच्यातून माझं का असेल मग जातो मित्रांनो अजून पुन्हा येते घरी. मग वाटत एक महाराज भेटतं. मग थोडा महाराज हो काय घ्या थोडं दर्शन होतं आमच्याकडून म्हणते, वाईट वाटतं तुम्हाला घ्या आमच्याकडून दर्शन म्हणते. मग जाता महाराज येत त्याला, महाराज हात हात म्हणते, बरं बरं दे म्हणते, हातात पुढे करतो मित्रांनो. तिथे तर बघतो ते हाताला लावतो म्हणते, असं करतो आणि असा हृदयाकडे बघतो मित्रांनो. हृदय तर म्हणताय, तुम पैसा वापस ले लो मुझे, तुम्हारा पैसा नहीं चाहिए मुझे. क्यों महाराज, क्यों, क्या हुआ, अब तुम बचने वाले नहीं होते, कुछ दिन के मेहमान होंगे तुम आगे मरने वाले होंगे तुम ऐसे कैसे भाई की बातें कर रहे हो महाराज, बातें करने में मैं जानता हूँ इसलिए आपको बता रहा हूँ म्हणते. क्यों, कौन मारने वाला मुझे म्हणते, तेरी खुद की बीवी है म्हणते. बीवी, हाँ बीवी, तेरी खुद की बीवी. क्यों, मुझे क्यों मारना चाहिए म्हणते. वो बीवी नहीं म्हणते, अभी वो शैतान बन चुकी है म्हणते. तुम्हारी बीवी को, तुम्हारी बीवी के अंदर एक शैतान छुड़ गया म्हणते, जो कि वो तुम्हारी बीवी को जानते. एक बात बोलो म्हणते, मेरे को बोलो, तुम्हारी बीवी तुम्हारे साथ खाना खाती है. खाना तो नहीं, मेरे तुम्हारा फिर भगवान की पूजा करती है म्हणते. नाही महाराज, करत नाही देना. म्हणजे कभी मंदिर पूजा कर जाते का म्हणते. कभी मंदिर पूजा करने गई है अब तक. नहीं. भगवान पूजा करती है. हाँ, तुम्हारे साथ खाना खाती है. हाँ, किधर लोग बाहर बात सभी के साथ बात करती है, नहीं करती. तो तुम इतने सब पता होगे, तुम अनजान क्यों बन रहे म्हणते. ह्याच्यामध्ये काय म्हणते, ते तिची मर्जी झाली म्हणते. तिनं तिचा एक स्वभाव आहे की म्हणते, जेव्हा नवरा झाल्याच्यानंतरच जेव्हा असा स्वभाव म्हणते, ह्याच्यात त्याचा का स्वभाव म्हणते. म्हणजे तुम अनजान के भी अनजान बन रहे म्हणते ते माणूस म्हणते. महाराज म्हणतात, तर म्हणताय तुझी बायको तुझ्या समोर जेवत नाही, देवाला कधी पूजा पाठ करायला जात नाही, आणि तू कशा तू बायकोला म्हणतोस की तू चांगली आहे म्हणून, आणि तू भूतनाची चांगलं घुसलं म्हणतं. मला माहीत आहे म्हणते. ह्याच्या काय मर्जी दिसली म्हणते. म्हणते पाया पडलं जायला न पडलं त्याची मर्जी म्हणते त्याला. आणि ते आता हे तर संस्कृतीच आहे म्हणते, नवरा झाल्याच्या जेवायची. म्हणजे तुला खोटं वाटते का म्हणते, जाऊन बघ म्हणते. आणि मी महाराज मी खोटं बोलतो म्हणते. तू जाऊ आणि चल म्हणते मासा, तुझा हात आम्ही दूध पाणी करतो म्हणते. मासा चल म्हणते. चला आपण जाऊ उतर म्हणते. जाते बघून बघून तो बघ म्हणते. बघ म्हणतो बघ ते शेतात पाहू म्हणते. लांब दाखवते. अरे बाबा म्हणते, तुम्हारी बातों से निकले, तुम्हारी अब कुछ भी करो मेरी बीवी को बचाओ म्हणते. तुम्हारी बीवी अब इस दुनिया में नहीं रही है म्हणते, वो अभी मर चुकी है म्हणते. मेरी बात को समझ लो, कोई तरीका है क्या म्हणते. फिर नहीं, मैं नहीं छोड़ूंगा म्हणते. मेरी बीवी को मार चुकी म्हणते, मैं उसे नहीं छोड़ूंगा म्हणते. तो एक बात, मुझे क्या करना पड़ेगा महाराज म्हणते. अब एक है म्हणते, उसके बाल जब शाम में जाओगे तो उसके बाल कट करके मेरे पास ला दो म्हणते. वो स्टॉल के अंदर में बंद के उसको आगे जो करना मैं करूँगा म्हणते. अब तुम्हारे हाथ में म्हणते उसको मारने का म्हणते. महाराज म्हणते, बरं महाराज म्हणतात. मग संध्याकाळ होते मित्रांनो. संध्याकाळ झाल्यानंतर पुन्हा मग जाते घरी झोपडीच्या बाजूला झोपल्यानंतर क्या हुआ म्हणते. कुछ भी नहीं म्हणते. खाना खाओगे मैंने भूख नहीं म्हणते. तुम खाना काय किया. हाँ नहीं, तुम्हें बात पता नहीं क्या, तुम्हारे बाद में मैं खाना खाते. अच्छा म्हणते. की भूतीने ह्यांचं बोलू लागले असते मित्रांनो. ह्यांचं म्हणते असं का म्हणते. हा टाकत एकदमच झपकत असं उठ घाम गडून उठ. क्यों, क्या हुआ, बहुत पसीना आया तुम्हें. कुछ भी नहीं म्हणते. मग
करते अजून हात करायला जाते मित्रांनो. पुन्हा असं नाही करते खाली पडते. म्हणजे वरच असते असं पकडायला जाते म्हणते सो जाऊ म्हणते. वरच वर झोपले असते मित्रांनो याची बायको. पलंगावरून खाली पडते तर पलंगाच्या खाली बेशीच बायको दिसते मित्रांनो. वर बघते तर वरची गाय पण खाली तर म्हणते अब तुम सब जान ही चुके हो तो मैं तुम्हें मार दूंगी म्हणते. मग मुझे छोड़ दो म्हणते मित्रांनो. मग पुन्हा तेवढं मार देते मित्रांनो म्हणते. छोड़ दे म्हणते तुम एक बेगुनाह को मार रहे हो म्हणते. हे तांत्रिक तू हट जा बाजू को. बाजूला घेते मित्रांनो. तांत्रिक म्हणते बोल म्हणते मैं मेरी माया विद्या से तुझे मार दूंगा म्हणते. कौन है तू बोल उसके अंदर क्यों आ चुकी और बेबू क्यों मार रही इनसे तेरा मतलब क्या है तुझे इन्हें क्यों सता रही बोल म्हणते. हे महाराज तू मेरा कुछ नहीं बिगाड़ सकता. तू बोलते कि तुझको दिखाओ म्हणता बीस ओ काली कलकत्ते वाली तेरा वचन जा बता तू बोल जल्दी बोल. तर सांगते म्हणते मैं एक ऐसे घर में रहती थी म्हणते जो मेरा पति मेरे साथ धोखा दे के स्टेट के लिए मुझे मार दिया उन्हें और एक गर्ल लड़के के साथ चला गया मुझे. अच्छा लगा फिर मैं बदला ली. फिर मैंने क्या किया मैं आई और मुझे धोखा दिया. मैंने उसे मार दिया और मैं भी खुद फांसी लेके मर गया. म्हणजे स्टेटसाठी धोका देते सणावर आणि दुसरीकडे लवकर असतं. मग हिने काय करते मला धोका दिला स्टेट बी माझी हे केले मग त्याला मारून टाकते मित्रांनो. तिच्या नवऱ्याला बी आणि हिने फाशीवर मरते मित्रांनो. तो हिची आत्मा अशी पटकतात. मग तुम्ही फिर इन्हें क्यों सता रहे म्हणते. मुझे जोड़ पे में देखिए और मेरी जगह पे आया मैं इसलिए मैं इनको ये कर रही हूँ म्हणते. मैंने छोड़ूंगी म्हणते अभी इसको. जाओ म्हणते तुम्हारी जगह ये नहीं तुम तुम्हारी जगह पे चले जाओ यहाँ मत आओ जाओ तुम तुम्हारी जगह पर म्हणते. इस बेगुनाह लोगों को सता रही हो म्हणते. नहीं जाऊंगी कैसे नहीं जाओगी पकड़ो म्हणते. हात पकड म्हणते. पकडते नंतर केस काढतात आणि बांधून टाकून त्यापेक्षा जिंदा गाडा पडेगा म्हणते. जातात नंतर दोघं तिला पकडून त्या ह्याच्यामध्ये जमीन गाठतात आणि रोखतो मित्रांनो. मला म्हणते अभी मैं जा रहा हूँ अभी ये तो अभी एक बात तुम्हें करनी पड़ेगी म्हणते. क्यों क्या महाराज म्हणते अभी ये जो घर है तुम्हारा उसके अंदर तुम प्रवेश मत करो म्हणते. काय समज म्हणते आप जाओ म्हणते यहाँ से. सौदारी तुम्ही खाली स्टार्ट म्हणतात. आता म्हणते काय करायचं म्हणतात. एकच काम करा म्हणतात तुम्ही हे घर सोडून जावं म्हणतात. म्हणते जाते मित्रांनो. आता निघून मग याचा खूप वर्ष होऊन जाते मित्रांनो. 15-20 वर्ष 20 इयर्स नंतर अजून ह्याचे भाऊ मोठं होतो मित्रांनो. म्हणते मोठं भाऊ मग 2 मैत्रिणी 3 मित्र असतात मित्रांनो. मित्र मग ह्याचे भाऊ असतात. ऐसा बार का बहुत मोटर झाले 18-20-23 वर्ष. म्हणते हमारे भाई की जगह है उसकी चाबी है चुपचाप लेके जाएंगे म्हणते. तो हमें जाने नहीं देता म्हणते उस जगह पे. त्या घराकडे जाऊ त्यांना काय ना म्हणते. आणि आता मी काय करतो मला सांगतो भावाची चावी घेतो आणि आपण राहतो एन्जॉय करतो म्हणते. त्याच्यात कुठं बाहेर जाऊन आपल्या त्या शहरात शहरात आपलं स्वतःच घर आहे. कुठं भाडं पैसे कशा घराचं तर आपण इथंच राहूया आणि त्यात शहरामध्ये त्यात घरात राहूया आणि एन्जॉय करूया म्हणते. तर बरं म्हणते मित्रांनो. मग जाता त्या शहरामध्ये मित्रांनो आणि एन्जॉय करतात. मग भावाला सांगितलं काय नाही टेनिस खेळण्यासाठी मित्रांनो त्यांनी आपापलं ते मग त्यासाठी काय करते जागा कचरा वगैरे काढतो मध्ये सगळं कचरा काढायचं. मग टेनिस खेळायला चालू
त्याची आत्मा मुक्त करतो मित्रांनो. हे सगळं फक्त तिला तर मुक्त केल्याच्यानंतर मग तिची आत्मा फक्त शरीर होत असेल कोणाच्या शरीरात प्रवेश करायच्यानंतर. आता ह्याचा चालू आहे प्रवेश कोणा शरीरात करायचा काय नाही, आता ह्याचा शोध चालू झाल्यानंतर मग आता हे शोध कसं मित्रांनो मग आता ह्याच्यामध्ये कोणाला आपण कोणामध्ये प्रवेश घ्यावा, कोणत्यामध्ये शरीरामध्ये प्रवेश घ्यावा हे चालू झालं मग ह्याच्या डोक्यात मित्रांनो. मग आता हे चालू होतच मग आता बघतो मित्रांनो कोणा शरीरात घ्यावं. एक डोक्याची रागव नाही मित्रांनो असं पडे तिच्या शरीरात प्रवेश करते मित्रांनो भूतेंती. मग येते म्हणते भोजन की वाद आहे म्हणते शरीरामध्ये, भोजने म्हणते तुम कोण म्हणते. मग कब से पुकारा हो तुमको नहीं आ रही का, तुम क्यों उठ रहे म्हणते. बहुत साल तो ये कब से पुकारा म्हणते, बहुत साल तो मैं यहीं से हूँ तो म्हणते, यहाँ से कहीं नहीं गई म्हणते, अजीब अजीब बातें कर रही म्हणते, चलो 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 घर को चलो म्हणते, मैं तुमसे प्यार करती हूँ म्हणते. बहुत गुस्से आहे ना म्हणते, हळूहळू झाल्या म्हणले आता कसं म्हणले म्हणते, चलो वही अच्छी बात आहे म्हणते. म्हणजे शरीरात प्रवेश करतो मित्रांनो. शरीरात प्रवेश केल्यानंतर आता एकदम कहाणी चालू आहे. आता हळूहळू मित्रांनो आपलं असलं रूपात येतात ते आणि ह्यांचा जर खेळणं चालू असतं मित्रांनो, डोळ्यापट्टी लावून आता खेळणं करा मित्रांनो. मग एकटी राहायला चालू करते मित्रांनो जास्त. म्हणते चलो ना म्हणते, नाही नाही मैं मुझे नहीं तुम्हारे साथ रहना, जब तुम तुम्हारा खेलो करो म्हणते. एकटं समजा आता त्यानंतर दरवाजा ऑटोमॅटिक लागतं, जाऊन त्याला आणि दरवाजा ऑटोमॅटिक लागतो मित्रांनो. असंच करून असतं आणि शक होते काय असं करायला वेगळंच वेगळंच करायला म्हणते. पुन्हा हळूहळू मग आता मित्रांनो चालू होतं मित्रांनो. एक 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 कळतं आता हळूहळू वेगळं राहणं चालू करतो मित्र. तुमचं डोळ्यापट्टी लावून माणसं ओळखत चालू करतो मित्रांनो. मग आता दोघं तिघं मग हिना डोळा असं इकडं होतं मित्रांनो. तर म्हणतात कोण खडा आहे बोला म्हणते. तर म्हणता इथं बिना बघता सांगते सुरेश आहे, राहुल आहे आणि नितीश आहे. बरोबर सांगितलं इकडे कोण आहे, राहुल आहे, नितीश आहे, सुरेश आहे. बरोबर सांगते बिना बघता 2 वेळेस बरोबर बघते मित्रांनो आजी विजी आवाज करत असते. मग ते बाप रे बाप म्हणते तिच्या शरीरामध्ये हसासारखं आणि म्हणते आता का नाही म्हणतात आपला आता कसं पडायचं म्हणते. आता हे आवड झालं म्हणतात. म्हणते तर मग किसी को नहीं जान दूंगा, सबको त्याच घरामध्ये खिडकीला दरवाजा सुराख पडतं मित्रांनो. त्या सुराखाद्वारे बघते कोण काय करायचं. चौघ हे का देवघरामध्ये थांबल्याचं मित्रांनो. दरवाजा सुराख पडून बघतो कोणी आले कोण झालं त्याच्यामध्ये. चौघजण पुढे मत होतं. एका माणसाला म्हणतं बिल्डिंग होती ह्या कुछ ना कुछ तो बडे घर का दिख रहा है म्हणतं, ह्या कुछ ना कुछ ह्यांचं फ्लॅट वगैरे करणार असतं मित्रांनो. इथं ह्या समोर होतो आहे का म्हणते. चौघात बघतात ह्याच्यामध्ये असल्या इलाकात कोण गेला बा म्हणते ह्या बिल्डिंगला. फ्लैट दिखाने वाला आदमी हूँ मैं, जो एक बहुत अपना फ्लैट दिखा चुका हूँ. अब एक फ्लैट है आप लेंगे तो बहुत अच्छा होगा, क्योंकि मेरे इमेज का सवाल आहे. म्हणजे एक फ्लॅट विकास झाला तरच मला कमिशन माझं जे पगार आहे मला डिपेंड भेटेल. एक फ्लॅट घ्यायचं थोडं घ्या मॅडम, प्लीज प्लीज मॅडम. हे वर्षाकडे घरून बघता नंतर तो बड़ा बोला रहे ना देर से बात की और आप क्यों बात नहीं करे, खाली घूरते जा रही होती. तुम्हारा हाथ में नहीं है क्या, तुम्हारे पति के हाथ में, तो पति को बुरा लगाओ, पति को बात करेंगे. फिर पर घूरून बघता कमते मुझे क्या उल्लू समझ रही है. धीरे से बोलिए होना तो ना बोलो. पति के हाथ में कुछ नहीं, बीवी साथ में होता है. चलो आप बोलोगे तो मैं कुछ आगे बोल बोलूंगी कसं बोलला म्हणते घाबरते बोलायला मी हे उघड रोज करून बघायला म्हणते असको मैं बात कर समझ में आ गया मैडम म्हणते. नहीं तो ना बोल दो, बहुत देर से भी मैं बात करके थक चुका हूँ म्हणते. आप बात ही नहीं कर रही म्हणते, मैं जा रहा हूँ छोड़.
म्हणते तिला माव टाकलं मित्रांनो. त्या मासा माव टाकल्याच्यानंतर अरे मोबाईल पडलेला ते मोबाईल घ्या म्हणते आणि कॉल करा तरच आपल्या तो पुढे जायचं जेव्हा तुम्ही 1 मीटर जाते मित्रांनो मोबाईल पडले असते जाते मित्रांनो मोबाईल घ्यायला जाईल तेवढं तुम्ही समजतो ते क्या हुआ नहीं मैं तुमसे बहुत प्यार करता हूँ धीरे धीरे मित्रांनो प्रेम करतो असतो सुरुवातीला नंतर मग तुम्ही प्यार करता म्हणते मग चाकू असं काढतो मारत असते परत असं करून तिला चाकू फेकते मित्रांनो फेकले की पटकन मोबाईल घेऊन असं मोबाईल काढतो मोबाईल पडतो मित्रांनो तो भाई नाही छोडून म्हणते मोबाईल काढते मित्रांनो पकडते तिला आणि ह्याच्या घराला जाऊन मारतो नाही मग चिडतो मित्रांनो सगळं मग ह्याच्या मित्राला मोबाईल त्याच्याकडे फेकते मित्रांनो मोबाईल भेटतो आणि ते का मित्राचा जीव जातो मित्रांनो चौघातून एक ती घरात मित्रांनो बोल रहा हूँ काम पे दोस्त मुझे तुमने बहुत जो हुआ वो मेरी वजह से हुआ म्हणते बहुत बड़ी गलती हुई म्हणते मैंने तुम्हें याद आ कि बहुत बड़ी गलती हुई म्हणते तो मेरे भाइयों को मालूम होगा शायद यहाँ बहुत इसलिए तुम यहाँ आते थे म्हणते मेरी गलती की वजह से तुम सब मार जाएगा म्हणते मतलब जल्दी कॉल करो म्हणते बैटरी उतर रही अच्छा फोन लावतो तर मित्रांनो पुन्हा मग म्हणते भैया हेलो हेलो भैया भैया हम बहुत खतरे में अडकला होता मी कसं बिकट आहे तर धोका आहे आम्हाला दिवस क्यों क्या हुआ म्हणते भाई भैया ती आपली जुनी जागा आहे त्याच्यावर मी आलो राहिला आणि असं झालं आता धोका आम्ही फसलो आणि मला सांगायचं होतं तू चालला असतं म्हणून आता नाही भैया नाही म्हणून थांब खतरे और जल्दी हो चुकी तेव्हा म्हणते पण थोडा फोन स्विच ऑफ होती बैठे मित्रांनो अरे बाप म्हणते अब क्या कर रहा हूँ कुछ नहीं म्हणते भैया जो करेंगे अब देखिए मुझे रुकना पड़ेगा म्हणते आपको म्हणते मग आता मी पडतो थांबतो थोडं तर भैया म्हणते भैया कुछ पुलिस तो भेजो म्हणतो कुछ म्हणते मग ह्याच्या भावानं पुलिस वगैरे पुढे लावून देतो मित्रांनो आणि मग ह्याच्या भावाला एक मग पुलिस येतो मित्रांनो भावाच्या मग पुलिस आल्यानंतर मी पुलिस कोणते येते मित्रांनो आवाज येऊन हॅलो बोलतो मग त्याची चुलत असते मध्ये बघितलं यहाँ कुछ खबर आई हमें कि इसको तो खतरा है क्यों क्या हुआ था म्हणते कुछ नहीं बात है तुम कौन हो नहीं मुझे ह्या मालूम हो म्हणते मग हिला बी धरते मित्रांनो गशील दाखते आणि हिला बी ठार मारते पुलिसला मित्रांनो ठार मारल्यानंतर आता अजून दुसरा बी मटून जातो मित्रांनो आम्ही त्याला मग 3 मटण करतो मित्रांनो मग आता सस्पेन्स वाढत चालला दोस्त ऊपर वाले पे भरोसा रख जरूर बच के जाएंगे सबर कर म्हणते भरोसा रख म्हणते देवर हा देवा तूच बघ म्हणते तूच मग आता ह्याचा भाऊ एक तांत्रिक असल्यानंतर तांत्रिकचं कोणतं तरी एक भक्ती असतात तांत्रिक जे पहिले एका भूताला हे करत असेल तर पहिले एका भूत पकडून आणून तो थांबवते ना मित्रांनो त्याचा भाऊ तेच अजून एक तांत्रिक आणते तसाच मित्रांनो तांत्रिकला म्हणते चला मग तांत्रिकाने तेच अजून तुला चिवडी अजून बाहेर आली आणि तुम्ही त्यातून हा मास सोडून चलो माया होतो जय शिव शंभो जय शिव शंभो चलो म्हणते जय शिवशंकरा चला म्हणते जाते मित्रांनो चुड़ैल कहाँ है तू बाहर निकाल म्हणते धीरे सामने आके बात कर म्हणते दुसरा म्हणजे दुसरा माणसाच म्हणजे पीछे सांस लेने की आवाज आ रही म्हणते चुप कर तेरा कुछ असर नहीं होगा मेरे पे म्हणते
म्हणते हमारे मारने तो खाली बंदी करके रखा था, अब मैं तेको नहीं बंदी करूँगा म्हणते, मैं तुझे जान से मार दूंगा म्हणते, तुम अंत कर दूंगा म्हणते महाराज, अब तुम्हारा अंतिम समय आया है म्हणते, अब तुम नहीं बच पाओगे म्हणते, निर्दोष लोगों को मार रहे हो म्हणते, तो अब तुम्हें इस यहाँ हक जीने का नहीं म्हणते, यहाँ तुम्हें रहने का हक नहीं म्हणते, तुम चले जाओ म्हणते, नहीं जानते, मुझे मत मारो म्हणते, बैठो म्हणते, बोलो तुम्हारी इच्छा क्या म्हणते, मैं तुम दोनों को मार देना चाहता हूँ म्हणते, कि तुम्हारा इरादा नाकाम होगा म्हणते, तुम जरूर मार जाओगे म्हणते, तुम्हारे वजह से बहुत लोग मारे जा चुके म्हणते, अब नहीं होगा म्हणते. तर मित्रांनो हे ना मग तंत्रविज्ञान हे करून केल्यानंतर हे करून त्याच्यावर ते घेऊन त्याचे खेळ घेऊन भावली घेऊन तुझी कोण भावले तिथून जाऊ टाकून जाळलं का मित्रांनो आत्म्याची नोंद मित्र कार्याचीच मित्र जावा म्हणते तुम्हाला असं आजाद हो गए म्हणते हमेशा के लिए मुझे को मार दिया म्हणते मुक्त हो गए म्हणते तुम सभी से जाते मित्र भाव चलो म्हणते उठ जाओ म्हणते भैया म्हणते दरवाजा काटते दरवाजा से सगळ्या तिघाला बाहेर काढते मित्र चलो अब चलो म्हणते बाहर कुछ भी नहीं वो चुड़ैल को मार दिया म्हणते अब कुछ नहीं होगा म्हणते आयंदा से चलो म्हणते ही कहाणी तर संपली त्यानंतर हे काल्पनिक कथा आहे कोणत्या गोष्टी काही समजून नंतर तर तुमच्या आम्ही फक्त तुम्हाला हे कथा जी आहे मित्र कहाणी जी आहे तुम्हाला फक्त मनोरंजनासाठी कहाणी बनवली मित्र तुम्हाला तुमच्या एक टाइमपास म्हणून पहा कोणत्या गोष्टी काही समजून नंतर हे फक्त कहाणी तुम्हाला एक मनोरंजन व्हावा किंवा कोणत्या उद्देशाने तुमचं टाइमपास व्हावा म्हणून बोललं नंतर काल्पनिक कथा आहे कोणत्या गोष्टी काही समजून नंतर फक्त तुम्ही हे मनोरंजनाच्या रूपात पहा नंतर बाकी कसं काय आमचं कशाची कोणत्या गोष्टी काही समजतात फक्त मनोरंजन करण्यासाठी हा व्हिडिओ बनवल्यानंतर बाकी कोणता काही उद्देश नाही व्हिडिओच्या पाठीमागे काल्पनिक कथा आहे मनोरंजन आहे फक्त मनोरंजनासाठी हा व्हिडिओ केल्यानंतर चला तुमचा आजचा व्हिडिओ आपण समाप्त करू चला बाय बाय